नमस्कार मित्रांनो, माझ्या अक्षयचा या युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. पुस्तकांच्या जगात या मालिकेत आज आपण एका नव्या पुस्तकाचा मी परिचय करून देणार आहे. बुलढाण्याचे कवी श्रीयुत रवींद्र साळवे यांचा काव्यसंग्रह या निर्णायक काळात, जो शब्दवेध बुक हाऊस औरंगाबाद म्हणजे आताचे छत्रपती संभाजीनगर यांनी तो प्रकाशित केलेला आहे. अतिशय महत्वाचा असा हा काव्यसंग्रह आहे. रवींद्र साळवे हे बुलढाण्यातील महत्वाचे कवी, पत्रकार आणि संपादक म्हणून ओळखले जातात. सातत्याने नवनवे उपक्रम ते घडून आणत असतात आणि त्यामुळे त्यांची कविता सुद्धा ज्यावेळेस आपण त्याची चिकित्सा करतो त्यामुळे एक विशिष्ट भूमिका घेऊन त्यांनी ती कविता लिहिलेली आपल्याला दिसून येते. या संग्रहाला अकोल्याचे डॉक्टर भास्कर सुभाष पाटील यांची प्रस्तावना असून त्यांनी अतिशय दीर्घपणे त्यांच्या कवितेचं विश्लेषण आणि विवेचन केलेलं आहे. जवळपास 103 पानांचा हा काव्यसंग्रह असून यामध्ये 71 कवितांचा समावेश त्यांनी केलेला आहे आणि यातली एक कविता मी आपल्या समोर सादर करतो, म्हणजे जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की या कवितांची शैली कशी आहे. ही 63 क्रमांकाची त्यांची कविता आहे. माणसाचे दुःख. माणसाचे दुःख. दगडांवर लिहितोस, नद्यांवर लिहितोस. दगडांवर लिहितोस, नद्यांवर लिहितोस, पावसावर लिहितोस, पाण्यावर लिहितोस, झाडांवर लिहितोस, फांद्यांवर लिहितोस, वाऱ्यावर लिहितोस, हिरवळीवर लिहितोस, खडकांवर लिहितोस, दऱ्यांवर लिहितोस, शेत शिवारावर लिहितोस, धरणावर लिहितोस, काश्मीरवर लिहितोस, वृक्ष संवर्धनावर लिहितोस. एखाद वेळी आमच्या डोळ्यातल्या अश्रूंवर लिहून बघ, मग तुला नक्की कळेल माणसाचे दुःख काय ते. माणसाचे दुःख सांगणारी ही रवींद्र साळवे यांची ही कविता आहे. अतिशय महत्वाचा असा हा काव्यसंग्रह आहे. या संग्रहामध्ये अतिशय महत्वाच्या कविता असून हा संग्रह 2000 नंतरच्या कालखंडातला महत्वाचा संग्रह म्हणून आपण याकडे बघू शकतो. हा संग्रह आपल्या कुणाकडे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. माझ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत माझे चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर निश्चितपणे सबस्क्राईब करा. धन्यवाद.